आपल्यासोबत काँग्रेस येथील सरावगडातील कार्यकर्ते आपल्यासोबत जुळलेले आहेत, ज्यांचं नाव पूर्ण दर्यापुरात फेमस आहे असे डॉक्टर साहेब आपल्याला जुळलेले आहेत, अभिनंदन ठाकरे. तुमची आम्ही आज मुलाखत घेतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपल्या मगाशी मी तुमची किंवा काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यामुळे सुधाकर पाटील हे सोडून गेले, काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार. आणि मी तुम्हाला याबद्दल एवढं सांगू शकतो की आता बातमी काय टाकली हे तर मी तुमचा फोन आल्यानंतर पाहिली आणि राहिला बातमीचा प्रश्न. आणि मी दर्यापूर तालुक्यासह अमरावती शहरात सामाजिक व राजकारणाशी सहकार क्षेत्राशी जुळलेला आणि कसंच ते सहकार क्षेत्राची निवडणूक म्हटली की स्थानिक वातावरण आणि तुमचे वैयक्तिक संबंध यावर ते निवडणूक डिपेंड असते. आणि जनरल निवडणूक ही पक्षाच्या आधारावर निवडणूक असते. आणि जी धर्मांतरची निवडणूक झाली त्यामध्ये सुधाकर मामांनी ती निवडून यावं यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी खरोखर परिश्रम घेतले आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी परिश्रम घेतले. आणि राहिला हा तुमचा जो प्रश्न आहे तो विषय, आणि त्यांचे आणि माझे राजकारणाच्या व्यतिरिक्त खूप दूरचे संबंध आहेत. ते माझ्यासाठी आजही आदरणीय आहे, उद्या आदरणीय राहतील. आणि आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे पक्षाचा आणि या संबंधात काही दुरावा निर्माण होणार नाही. पण एक आहे की मी काँग्रेस पक्षाशी जुळलेलो आहोत, त्यामुळे मी काँग्रेस पक्षातच राहील, मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आता कोणी काय अफवा पसरवते आणि भाऊची काय नाराजी होती ते वरच्या लेवलचा प्रश्न आहे, त्याच्यात माझ्या काही छोट्या कार्यकर्त्यांनी बोलू नये. आणि मला असं वाटते की त्या विषयावर बोलण्यात मी एवढा मोठा नाही की मी त्या विषयावर माझं मत व्यक्त करू शकतो. काय सांगाल आणखी की बाबा आता भाऊ काँग्रेसमध्ये नाही आहे तर आपली समोर इच्छा होणार आहे की काँग्रेस आपल्याला सोडून जायचं आहे? बाबा नाही, असं नाही होत. मी हा विचार कधीही करणार नाही. मी काँग्रेस पक्षात आहे, मी आनंदी आहे आणि काँग्रेस पक्षात आहे. आणखी भाऊच्या नावावर अशा बऱ्याचशा टीका होत आहेत की बाबा काँग्रेस भाऊ काँग्रेस सोडून गेले आणि तुमचे सोडून गेले. बरेचसे कार्यकर्ते जे कार्यकर्ते भाऊने भाग घेतला त्या कार्यकर्ते अजूनही काँग्रेसमध्ये आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नंतर कसं आहे, जेव्हा भाऊ काँग्रेसमध्ये होते त्यांनी आमचा भाग घेतला आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याचा भाग घेतला. आता कसं भाऊ पण काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये गेले, आम्ही काँग्रेसमध्येच आहोत. तुम्हाला काय वाटतंय की पक्ष सोडून गेला किंवा पक्ष इकडे तिकडे झाला म्हणजे काही संबंध खराब होत नसतो. आणि टीका करणाऱ्याला काय आहे त्याला चान्सेस पाहिजे असते. आणि कोणी विरोधकाला त्या विषयावर बोलायला मग तरी मॅटर पाहिजे. तुम्हाला मगही सांगितलं की ते माझ्याशी आदरणीय आहे, मी त्यांच्या म्हणजे आमचे वैयक्तिक संबंध असे आहेत त्याच्यात हे राजकारणाची कोणतीही गोष्ट आहे. बऱ्याचदा टीका अशा होत आहेत की बाबा खासदार साहेबांचं आणि सुधाकर पाटलाचं असं पटत नाही मतामतात, तर काय सांगाल याबद्दल? मी एवढ्या डीप मध्ये कुठं जुळलो, मला कोणतंही काम पडलं तर मी सुधाकर भाऊकडे जायचं. आणि तिथं ते काम झाल्यामुळं आणि मी माझा व्यवसाय असल्यामुळं आता भाऊचं त्यांचं पटत होतं की नव्हतं हे तर काही मला माहिती नाही, कारण की मी एवढ्या डीप मध्ये नव्हतो. मला काही जनरल जे चिल्लर कामं पडायचे ते बाहेरच्या बाहेर निघून जायचे. आणि कोणता भाऊकडे गेलो त्याच्याकडे काम असलं ते करायचे, भाऊच्याकडे गेलो तर मग ते भाऊ काम करायचे. त्यामुळं हा विषय मला म्हणजे वरच्या पातळीवरचा विषय, या विषयावर मला काही माहित नाही, या विषयावर मी भाष्य करू शकतो. आगामी काळात जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या लढल्या जातील. आपण कोणी एखाद्या सर्कल म्हणून इच्छुक आहे उमेदवार लढण्यासाठी? हो, मी किनोली पंचायत समिती सर्कल मधून मला पक्षाने संधी दिली तुम्ही निवडणूक लढण्यास इच्छुक. आपल्यासोबत जगामध्ये अमित ठाकरे आपल्यासोबत जुळलेले होते, आपण त्यांची विशेष चर्चा केली. बघूया या न्यूज मुख्य संपादक